जामवंतीच्या जीवनामध्ये भगवान परमात्मा पती भेटला, ती ताकद फक्त त्या रूपाची. मग आपण आळंदीपासून पायीवारी करतोय आणि त्या भगवान परमात्म्याचं रूप पाहण्याकरता, त्या भगवान परमात्म्याचं दर्शन घेण्याकरता जातोय. मग आपला अट्टहास किती. आपण पंढरीला जातो, पंढरीला गेल्याच्या नंतर त्या भगवान परमात्म्याचं रूप पाहिल्याच्या नंतर आपल्याला शांतता लाभते का नाही. वारीचा शिन भाग जातो, भाग गेला शिन गेला, अवघा झाला आनंद. इतका आनंद प्राप्त होतो कशाने, तर त्या भगवान परमात्म्याचं रूप पाहिल्याने. मग एका अस्वलीनं रूप पाहिलं तर जगाचा बाप तिला पती भेटला, ही त्याच्या रूपाची ताकद आहे. आता याच्या पुढे एक सांगतो, वारकरी संप्रदायात जातीला महत्व नाही. तुका म्हणे नाही जाती सवे काम, यतायती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. वारकरी संप्रदायामध्ये जातीला महत्व नाही. पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे श्री. जो पंढरीचा वारकरी झाला, मग तो कोणत्याही जातीतला असो, फक्त पंढरीचा वारकरी झाल्याच्या नंतर जनाबाई म्हणतात त्यांचे पाय बी माझ्या शिरावर घेतलेले. मग असे असणारे श्री संत सेना महाराज जातीनं न्हावी होते, वारीक होते, पण 18 संतांपैकी एक संत होते. आणि त्या बिदरच्या बादशाच्या द्वारामध्ये मालिश करण्यासाठी होतेच, कारण की जातीनं न्हावी होते. आणि एक दिवस त्या बिदरच्या बादशाची पाठ दुखू लागली. पाठ दुखू लागलेली असताना त्या बिदरच्या बादशाने सांगितलं, अरे जा आणि त्या सेनाला कोणीतरी बोलवून आणा, माझी पाठ दुखते. प्रधानजीला आवाज दिला, प्रधानजी जी, अरे त्या सेनाला बोलवून आणा, माझी पाठ दुखते. त्या सेनाने चोळली की माझी पाठ राहीन. पण महाराज रात्रीचे 1-2 वाजले होते, एवढ्या रात्री कसं उठवायचं. मग 1-2 तासाचा कसा तरी तगमग त्या बिदरच्या बादशाने काढली. आणि पहाटे म्हणले आता तो सेना उठला असेल, त्याची नित्यपूजा चालू होते भगवान परमात्म्याची. तुम्ही एक काम करा, आता जा, आता मला कळही निघत नाही, तुम्ही त्याला बोलवून आणा. मग 2 सेवक सेना महाराजांच्या द्वारात पाठवले. लहानशी झोपडी होती, त्या झोपडीत सेना महाराज राहायचे. आणि सेना महाराज पूजा करता पूजन करण्याकरता बसलेले होते. नित्य सेना महाराजांचा काकडा चालायचा, उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरी नाता, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या, उचनीच काही नेणे भगवंते, तिष्ठे भाव भक्ती देखून या. असा नित्य भगवान परमात्म्याचा काकडा चालायचा आणि पूजा करायचे सेना महाराज. दशगंती ब्राह्मणापेक्षाही कितीतरी पटीनं सेना महाराजांची विद्वत्ता होती. आणि त्या सेना महाराजांच्या पूजेचे मंत्र ऐकण्याकरता पहाटेच ब्राह्मण त्यांच्या झोपड्याच्या कडेला कान लावून बसायचे, इतकी विद्वत्ता सेना महाराजांची होती. पण वारीक होते आणि त्या बिदरच्या बादशाच्या द्वारामध्ये त्या राज्यामध्ये कामाला होते. कारण की हा पोटाचा दिनक्रम भागवण्याकरता आपणही काहीतरी काम करतोच ना घरी, काही ना काही कोणाचा धंदा पाणी, दुकान, शेती, काहीतरी या पोटाचा दिनक्रम भागवण्याकरता चालूच असतं. म्हणून तो सेना महाराजांचा व्यवसाय होता. सेना महाराजांची नित्य पूजा चालू होती. त्या खापरातल्या नांदीतलं पाणी लोटक्यात घ्यायचं, त्या लोटक्यातलं पाणी त्या भगवान परमात्म्याच्या अंगावरती टाकायचं आणि 2 लोटके पाणी टाकल्याच्या नंतर खाली 4 लोटके उघडायचं. मग एकाने विचारलं, का हो सेना महाराज 2 लोटके पाणी टाकल्याच्या नंतर खाली 4 लोटके कस काय उघडतंय. तर 2 लोटके भगवान परमात्मा स्वतः रडत होते, काय माझा सेना पूजा करतोय. पूजेला का पंच आरत्या होत्या, का दही होतं, का तूप होतं, काहीच नाही. त्या खापरेतलं नांदीतलं पाणी फक्त त्या भगवान परमात्म्याच्या अंगावरती टाकायचं, फाटक्या उपरण्याने भगवान परमात्म्याचा चेहरा पुसायचा, भगवान परमात्म्याला बुक्का लागवायचा आणि त्याच्या चरणावरती तुळशीच्या मंजुळा ठेवायच्या, तुळशी अर्पण करायची, एवढीच पूजा. अर्धा तास पूजा करणारे सेना महाराज त्या दिवशी काय झालं काय माहीत, 2-3 तास उठलेच नाही. बिदरच्या बादशाचे 2 सेवक आले, सांगितलं सेनाला महाराजांना बोलवले, बिदरच्या बादशाची पाठ दुखती. सांगितलं महाराजांची पूजा चालू आहे, मी त्यांना उठवू शकत नाही, त्यांची पूजा आटोपली की त्यांना लावून देते. पण त्या दिवशी 4-5 तास झाले पण सेना महाराज पूजा करायचे उठेनाच. शेवटी त्या बिदरच्या बादशाने फरमान सोडलं, एवढं त्या सेनाला बोलवून देखील तो येत नाही, एक काम करा त्याला मारीत आणा, पण तुझी चिंता त्याशी सर्व आहे. त्या जगाच्या मालकाला वाटलं, अरे हा भगवान परमात्मा, हा सेना
माझी पूजा करतोय, याला जर पूजा करता करता जर मार भेटला तर मला करुणा सिंधू कोण म्हणेल, करुणा घन कोण म्हणेल. त्या जगाच्या बापाला आपली चिंता, त्या जगाच्या मालकाने विटेवरून उडी मारली, त्या सेना महाराजांचं रूप धारण केलं, गुडघ्या इतकं धोतर घातलं, कानाला फाटकं पागोट गुंढाळलं, अंगात निजमस्ती घातली, हातात काठी घेतली, बगलत धोपटी अडकवली आणि त्या बिदरच्या बादशाच्या द्वारात जाऊन या जगाच्या मालकाने त्याला मुजरा केला. इतकी सेना महाराजांची विद्वत्ता. मुजरा केल्याच्या नंतर सांगितलं, सेना महाराज मी आलोय बिदरचे बादशाह. मुजरा केल्याच्या नंतर त्या बिदरच्या बादशाह, अरे सेना किती वेळ लावलास? सांगितलं, मालक बसा. खुर्चीवरती बसवल्याच्या नंतर धोपटीतलं तेल काढलं. खरे सेना महाराज कुठे होते? झोपडीमध्ये देवाची पूजा करत होते. आणि सेना महाराजांचं रूप घेऊन आलेला भगवान परमात्म्याने त्या बिदरच्या बादशाला खुर्चीवरती बसवलं. आणि तिथं काय तांब्याची वाटी होती का? बादशाह होता तो. चांदीच्या वाटीमध्ये, सोन्याच्या वाटीमध्ये त्या धोपटीतलं तेल टाकलं. आणि तेल टाकल्याच्या नंतर या जगाच्या मालकाने आपली 5 बोटं त्या वाटीत बुडवली. पण त्या ठिकाणी वाटीत बुडवल्याच्या नंतर ते हात त्या बिदरच्या बादशाच्या पाठीवरती लावले नाही. ती वाटी त्या बिदरच्या बादशाच्या पुढं धरली. आणि धरल्याच्या नंतर त्या बिदरच्या बादशाने त्या तेलाच्या वाटीत पाहिल्याच्या नंतर त्या भगवान परमात्म्याचं रूप दिसायला लागलं. पाठीमागे पाहतायत तर सेना महाराज, त्या तेलाच्या वाटीत मध्ये पाहतायत तर जगाचा बाप भगवान परमात्मा. त्याच ठिकाणी त्या बिदरच्या बादशाच्या पाठीची तगमग थांबली. मग त्या बिदरच्या बादशाच्या इतका मुसलमान होता तो बिदरचा बादशाह, पण त्या बिदरच्या बादशाला या सेना महाराजांच्या रूपात आलेल्या भगवान परमात्म्याचं दर्शन झालं. आणि त्याच्या पाठीची तगमग थांबली. विंचू चावल्या इतकी तगमग होत होती, इतकी पाठण दुखत होती. फक्त त्या भगवान परमात्म्याला पाहिलं, पण कोणतं? प्रतिमेतला, चित्रातला देव पाहिला. चित्रातला देव पाहिल्याच्या नंतर त्या बिदरच्या बादशाची पाठ दुखायची लागली. ही ताकद कशाची? तर त्या रूपाची. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, रूप पाहता लोचनी आणि सुख झाले ओ साजनी. इतका स्वरूप संपन्न भगवान परमात्मा आहे ना, त्या भगवान परमात्म्याचं रूप पाहिल्याच्या नंतर सुख प्राप्त होतं. आता आपण जर भजन सोडून जर चाललो तर आपल्याला चालवतं का? अजिबात नाही. मलाच चालवत नाही भजनाच्या बाहेर गेल्याच्या नंतर. पण भजनात त्या देवाचं नाम घेत चालल्याच्या नंतर कितीही लांबचा प्रवास असू द्या, पण चालवलं जातं. ही त्याच्या नामाची ताकद आहे, रूपाची ताकद आहे. आणि त्या भगवान परमात्म्याच्या रूपाला भुलल्यानंतर त्या बिदरच्या बादशाची तगमग थांबते. त्या भगवान परमात्म्याच्या रूपाला भुललं कोण? तर गवळणी देखील भुलल्या. कारण की त्या भगवान परमात्म्याला इतकं स्वरूप संपन्न भगवान परमात्मा होताना त्या भगवान परमात्म्याच्या रूपाला भुलल्याच्या नंतर त्या गवळणी देहभान विसरून जायच्या. मी रूपाचंच वर्णन सांगतोय सगळं. देवाच्या इतक्या देहभान होऊन जायच्या ना की त्यांना डोळ्याला काजळ लावायचं का कपाळाला कुंकू लावायचं ते देखील कळत नव्हतं. हरी तुझ्या मुरलीने सारे रे मन मोहिले माझे, मोहिले माझे. डोळ्याशी कुमकुम कपाळी काजळ, हळदीने मळवट भरिले रे मन मोहिले माझे. इतकं त्या देहभान त्या गवळणी होऊन जायच्या, इतकं त्या रूपात तल्लीन होऊन जायच्या की त्यांना कळत देखील नव्हतं. रात्र न कळे, दिवस न कळे, इतकं त्या भगवान परमात्म्याचं रूप पाहिच्या. मग त्या रूपाची ताकद काय असेल? जगातला 1 नंबरचा सुंदर व्यक्ती, जगातला 1 नंबरचा सुंदर व्यक्ती आपल्या मित्राबरोबर रानात चालला होता. जगातला सुंदर सांगतो, जगातला 1 नंबरचा सुंदर व्यक्ती आपल्या मित्राबरोबर रानात चाललेला होता. आणि त्या वाटेवरून एक साधू चाललेला होता. साधू चाललेला असताना त्या मित्राने, जगातला 1 नंबरचा सुंदर मित्र, तो व्यक्ती त्या साधूला हसू लागला. त्याच्या मित्राला सांगू लागला, अरे बघ किती वाकडा महाराज चाललाय. तो पायात वाकलाय, मानेत वाकलाय, पाठीत वाकलाय, हातात वाकलाय. पाहतो एकीकडे, चालवतो एकीकडे, असा महाराज वाकलेला महाराज चाललाय. त्याच्या मित्राने सांगितलं, बाबा अरे हसू नाही रे कोणाला, अरे हसण्याजोगच चाललाय ना तो महाराज. पण त्याच्या मित्राने सांगितलं, तू ज्या व्यक्तीला हसतोयस ना त्याच्या डोक्यावरती या जगाला प्रकाश देण्याचं काम जो करतो तो सूर्यदेव, त्या सूर्याने सावली त्या साधूच्या डोक्यावरती धरलेली होती.
अरे सांगितलं तू त्या साधूला हसतोयस, पण त्या साधूच्या डोक्यावरती त्या सूर्याने सावलेली धरलेली आहे आणि हा जगातला एक नंबरचा सुंदर व्यक्ती झाडाखाली उभा होता. झाडाखाली उभा असून देखील घामाने बेभान होऊन झालेला होता, पण तो उन्हात चाललेला साधू, त्या साधूच्या डोक्यावरती त्या सूर्याने सावली धरलेली होती. म्हणजे काय तपस्वी साधू असेल, पण हा जगातला एक नंबरचा व्यक्ती त्या साधूला हसत होता. त्याच्या मित्रांनी सांगितलं अरे हसू नको, पण तो हसत होता आणि चालता चालता त्या साधूला धक्का दिला. तो साधू खाली पडला. खाली पडल्याच्या नंतर तो साधू काहीच म्हणला नाही, कारण की मोठी माणसं कोणाला कधी काही म्हणतच नाही. कितीही कोणी त्यांची निंदा करा, कितीही त्यांना त्रास द्या, पण मोठी माणसं बावळट लोकांच्या नादी लागत नसतात. ते महात्मे होते, कारण की हा आपल्याला देखील घाम काढण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे, ह्या जगाला, ह्या पूर्ण विश्वाला प्रकाश देण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे, तो सूर्य, त्या सूर्याने सावली त्या साधूच्या डोक्यावरती धरलेली होती. मग तो साधू काहीच बोलला नाही. परत उठले, परत चालू लागले, पण हा जगातला एक नंबरचा सुंदर व्यक्ती परत त्या साधूला धक्का दिला आणि साधू खाली पडला. पण मग नंतर साधूला थोडा त्रास झाला. तो साधूला त्रास होऊन देखील त्या व्यक्तीला बोललेला नाही. जगाच्या बापाकडे हात जोडले आणि सांगितलं, हे करुणाघन परमात्म्या, मी तुझं भजन करतोय. काय मी माझं मागच्या जन्मामध्ये पाप केलं असेल, तू मला वाकडं बनवलंस, पण मी ते माझं पाप भोगण्याकरता मी तयार आहे. पण या जगातले येडपट लोक मला त्रास देतात. का गांजे जन तरी का मेला नारायण, असं म्हटल्याच्या नंतर देवाला सांगितलं, अरे नारायणा तू मेलास का, हे लोक आम्हाला त्रास देतात. असं वाक्य म्हटल्याच्या नंतर त्या भगवान परमात्म्याला काहीतरी दुखवल्यासारखं झालं आणि त्या भगवान परमात्म्याने कोणताही क्षण न लावता जो व्यक्ती एक नंबरचा जगातला सुंदर व्यक्ती होता त्याला इतकं जागेवर वाकडं बनवलं की अजगराच्या योनीला पाठवलं. आता मला सांगा, इथं बसलेल्यांपैकी साप किती जागेवर वाकलेला असतो इथं कोणाला तरी सांगता येईल का? मग सापाच्या अजगराच्या योनीला त्या व्यक्तीला पाठवलं आणि तो व्यक्ती अजगराच्या योनीला गेल्याच्या नंतर त्या व्यक्तीने त्या साधूला विचारलं, महात्मे आता मला सांगा, मला क्षमा करा, मी ह्या योनीला प्राप्त झालोय, पण याच्यातून मुक्त होण्याचं साधन काय? जो व्यक्ती अजगर योनीला प्राप्त झालेला होता तो व्यक्ती 33 कोटी देवांमधला विद्याधर नावाचा देव होता. जगातला एक नंबरचा सुंदर, पण त्याला अजगर योनीला पाठवलं आणि त्या साधूला विचारलं, माझी मुक्तता कशातून? त्याने सांगितलं, तुझी मुक्तता फक्त त्या एकदा का त्या देवाचं रूप पाहिलं की तुझी मुक्तता होईल. मग तसाच वृंदावनात गेली आणि वृंदावनात गेल्याच्या नंतर त्या भगवान परमात्म्याचं मुख पाहिलं आणि आपल्या विद्याधर लोकाला तृप्त झाले किंवा निघून गेले. मग एक नंबरचा जगातला सुंदर व्यक्ती, त्या सुंदर व्यक्तीला देखील त्या भगवान परमात्म्याचं रूप पाहावं लागतं. मग तो भगवान परमात्मा किती स्वरूप संपन्न असेल, इतका एक नंबरचा सुंदर व्यक्ती. आजही तुम्ही जर गेलात तर त्या भगवान परमात्म्याच्या पायावरती एक खून पडलेली बघा, एक छिद्र पडलेला आहे, मुक्तकेशी. तिला इतका रूपाचा गर्व होता की तिने सांगितलं की माझ्यापेक्षा रूपवान कोणीच नाही. मग भगवान परमात्म्याने तिच्या रूपाचं गर्व हरण केलं. असं सांगतात की तिने पान खाल्ल्याच्या नंतर तिच्या वेळेस पानाचा जो रस गिळत होती ना, तर तो रस या कंठामध्ये दिसत होता. म्हणजे इतकी ती गोरीपान आणि तिला इतका रूपाचा गर्व झाला आणि त्या गर्वाचं हरण भगवान परमात्म्याच्या दर्शनाकरता ती आली. आणि आल्याच्या नंतर त्या भगवान परमात्म्याने इतकं लवचिक रूप धारण केलं की त्या भगवान परमात्म्याच्या चरणावरती हात ठेवल्याच्या नंतर तिचं बोटच आत गेलं, म्हणजे त्या ठिकाणी छिद्र पडलं. आणि मग तिच्या लक्षात आलं की आपल्याही पेक्षा रूपवान कोणीतरी आहे. म्हणून ते ज्ञानोबा म्हणतात, रूप पाहता लोचनी आणि सुख झाले ओ साजनी. मग त्या भगवान परमात्म्याचं रूप पाहिल्याच्या नंतर मनाला तृप्तता प्राप्त होती. आता याच्या पुढेही अजून एक उदाहरण सांगतो. एका वारकऱ्याला मुलगा झाला. त्याचं रूप पाहण्याकरता नव्हतं, पण त्याचे गुण ऐकले. एका वारकऱ्याला मुलगा झाल्याच्या नंतर त्या मुलाच्या मुखाला कान लावल्याच्या नंतर विठ्ठल विठ्ठल आवाज येत होता. उपजताची कर्म मेळा वाचे विठ्ठल सावळा. कर्म मेळा,
त्या कर्ममेळ्याच्या मुखाला कान लावल्याच्या नंतर उपजताची म्हणजे जन्माला आल्याच्या नंतर आपली 80 झाल्याच्या नंतर आपल्याला देवाचं नाव मुखात येतं. पण तो कर्ममेळा उपजताची कर्ममेळा वाचे विठ्ठल सावळा उपजल्याच्या नंतर म्हणजे जन्मल्याच्या नंतर लगेच त्या भगवान परमात्म्याचं नाम मुखामध्ये येऊ लागलं. मग इतका तो कर्ममेळा पुण्यवान होता, पण काय पाप आडवा आला असेल की त्या कर्ममेळ्याच्या आईच्या वक्षस्थळातलं दूध संपलं. वक्षस्थळातलं दूध संपल्याच्या नंतर त्या आईच्या मनामध्ये विचार आला की हे लेकरू आता जगवायचं कसं. तिने सांगितलं, मालक काहीतरी बघा ना. शेवटी त्या हुशार बाई होती तिने सांगितलं, मालक आपण एक काम करू, तुमच्या ताईचं वासरू गाई आपण घेऊन येऊ आणि लेकरू दूध पिईल आणि परत तुमच्या ताईची गाई वासरू देऊन टाकू. तिनं सांगितलं, त्या मालकाने सांगितलं, अगं वेडे, संध्याकाळच्या आपल्या जेवणाची सोय नाही तर ताईला गाई घेण्या इतके ताईला पैसे द्यायचे कुठून. त्या बाईच्या नवऱ्याने एक उकुक्ती सांगितली, एक जुना प्रसंग सांगितलं, जन्मदाता बाप ज्या वेळेस वारला ना, वारल्याच्या नंतर त्याच्या कपाळाला लावण्याकरता नाणं देखील नव्हतं. बाप भिंतीला टेकून, भिंत तर नव्हतीच, कुडाला टेकून ठेवल्याच्या नंतर माणूस मेल्यानंतर कपाळाला नाणं लावतात, रुपया आत्ताच्या भाषेत, पण ते देखील नव्हतं. तर गाई आणण्या इतके ताईला पैसे द्यायचे कुठून. सांगितलं, ताईला पैसे द्यायची गरज नाही, तुमचे ताईचे गाई घेऊन येऊ आणि दूध खाल्ल्याच्या बदल्यात तुमची ताई म्हणतील तोपर्यंत तुमच्या ताईचे भांडे घासेन. इतकी अशी पातळी वेगळी होती त्या काळातल्या लोकांची. मग संसाराचं भय धरून, कारण की दुःख ज्यावेळेस समोर असतं ना त्यावेळेस समाजाचा विचार माणूस करत नाही. दुःख समाजाला पायाखाली तुडवतो आणि दुःख डोळ्यासमोर ठेवून त्या कर्ममेळ्याचे वडील श्री संत चोखोबाराय त्या आपल्या मेहुण्याच्या घरी, म्हणजे मेहुण राजा नावाचं गाव आहे, म्हणजे आपल्या बहिणीच्या घरी गेले. संसाराचे भय धरून मानसी चोखा मेहुणपुराशी जाता झाला. मेहुणापूर नावाचं गाव आहे आणि तिथं गेल्याच्या नंतर बहिणीनं, रूपवान श्रीमंत बहीण, असं सांगतात 400 एकर जमीन होती मेहुण्याला. इतका मेहुणा श्रीमंत होता. ताईनं बसण्याकरता गालीचा टाकला, पण चोखोबाराय फाटकत धोतर आपलं बसले. मेहुणा बाहेरून आला, दर्शन घेतलं, पण चोखोबाराने दर्शन घेऊ दिलं नाही. सांगितलं, तुम्ही कुठं आमचं दर्शन घेता. पण मेहुणा हुशार होता, विद्वान होता आणि मेहुण्याने सांगितलं, आम्ही 2 पैशाने श्रीमंत असू, 2 दाण्याने श्रीमंत असू, पण तुमच्या इतकी श्रीमंती ह्या जगात तरी कोणाकडे नसेल. का नसेल, कारण की चोखोबाराय ज्यावेळेस भजन करत होते ना तर जगाचा बाप त्यांना बुक्का लावण्याकरता येत होता. इतकी श्रीमंती चोखोबारायांची होती, पण तरीही देखील दर्शन घेऊ दिलं नाही आणि सांगितलं, दादा काय अडचण आहे. मग चोखोबाराय सांगू लागली, या पंढरीश पांडुरंग परमात्म्याने आमच्या संसार रूप वेलीला एक फूल लावलंय, एक फळ लावलंय, म्हणजे एक मुलगा झालाय, पण त्याच्या आईच्या वक्षस्थळातलं दूध संपले ताई, लेकरू वाचत नाही. सांगितलं, गाई घेऊन जा, पण द्यायला पैसे नाही. दादा पैसे नको देऊ, पण गाई घेऊन जा. मग लगेच मेहुणापुरावरून, म्हणजे मेहुणा राजा गावाचं नाव आहे, मेहुणा राजावरून लगेच मंगळवेढ्याकडे गाई घेऊन आले. घेऊन आल्याच्या नंतर पण भांगड अशी झाली, चोखोबाराय त्या ठिकाणी दूध काढण्याकरता बसली आणि दूध काढण्याकरता बसल्याच्या नंतर गाईचं वासरू आखडून बांधल्याच्या नंतर चोखोबाराय बसले आणि त्या वासराकडे पाहू लागले आणि सांगितलं, माझ्या लेकराकरता मी दूध काढतोय, पण त्या गाईचं वासरू त्या गाईकडे पाहतंय ना. मग चोखोबारायांच्या लक्षात आलं, मी जर दूध काढलं, माझं लेकराकरता काढतोय, पण त्या गाईचं मी दूध काढतोय ना, त्या गाईचं वासरू मात्र तसंच राहील. मग चोखोबाराय म्हणले, आपण काय वारकरी संप्रदायाकरता पोषक आहोत, आपण असं केलं तर. चोखोबाराय म्हणले, नाही मी काढू शकत नाही. सांगितलं, तू दूध काढ. शेवटी चोखोबारायने ते वासरू सोडून दिलं आणि परत आले. मग त्या बाईनं सांगितलं, तिच्या पत्नीने सांगितलं चोखोबारायांच्या, की आपलं लेकरू आता वाचत नाही.
मग या जगाच्या मालकाकडे त्या चोखोबरायांनी हात जोडले आणि सांगितलं, देवा, तुला कधी नारळ फोडला नाही, तुला कधी साधी उदबत्ती लावली नाही, तुला कधी पेढे ठेवले नाही, काय तुझं भजन करत असन, काय तुझं नामचिंतन करत असेल तेवढंच, तुला कधी काही मागितलं नाही, पण आमच्या संसार रूपी वेलीला तू एक फूल लावलंस आणि ते आता तू चुरगाळून टाकत आहेस. पण कुठेतरी ऐकलं होतं, कोटी ब्रह्म हत्या मुक पाहता जाती. एवढंच वाक्य लक्षात ठेवलं आणि मंगळवेढ्यातून बाहेर आल्याच्या नंतर एक वारकरी पंढरपुरातून येताना दिसला आणि त्या वारकऱ्याला 50 हातावरूनच नमस्कार घातला, दंडवट घातले आणि सांगितलं, सांगा ना धनी, जगाचे मालक कसे दिसतात. एक म्हातार होतं, हातामध्ये काठी होती, मातुडं होतं म्हणजे जमीन होती, त्याच्यावरती माती पडलेली होती आणि त्या काठीने त्या 80 वर्षाच्या काय ते वय असन त्या माणसाचं, त्या म्हाताऱ्याचं मातुड्यावरती त्या भगवान परमात्म्याचं चित्र काढलं मातीवरती. आणि तेवढंच लक्षात ठेवलं चोखोबरायांनी आणि ते चित्र घरी गेले, एक काडी घेतली आणि ते चित्र आपल्या दंडावरती काढलं आणि सांगितलं, फक्त एकदा त्या लेकराला डोळे उघडायला लाव. पण सांगितलं, मालक, लेकरू काय आता डोळे उघडत नाही, इतक्या मोठ्या आवडल्यात, उघडला तरी उघडत नाही. त्या कर्ममेळ्याची त्वचा वृक्ष झाली, काळी निळी त्वचा पडली त्या कर्ममेळ्याची, कारण की दूधच नाही ना प्यायला. सांगितलं, एकदा फक्त त्या कर्ममेळ्याला डोळे उघडायला लाव. पण मालकाची एक आज्ञा म्हणून पदर आड घेतला, लेकरू आपल्या वक्षस्थळाला लावलं आणि तितक्याच वेळामध्ये त्या लेकराने डोळे उघडले आणि सांगितलं, आई, तू देखील मला दूध देत नाहीस. तितकंच लेकरू त्या डोळे उघडल्याच्या नंतर तितकंच क्षणामध्ये त्या दंडावरल्या भगवान परमात्म्याचं चित्र पाहिलं, त्या प्रतिमेतला देव पाहिल्याच्या नंतर त्या कर्ममेळ्याच्या जीवनामध्ये टवटवीत प्राप्त झाली. तो काळी निळी पडलेली त्वचा त्या कर्ममेळ्याची, पण टवटवीत तो कर्ममेळा झाला. ही ताकद कशाची, तर त्या रूपाची. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. मग ही ताकद कशाची असेल, तर त्या रूपाची. मग आपण 15 दिवस झालं, 20 दिवस झालं, आता त्या भगवान परमात्म्याचं रूप पाहण्याकरता जातोय. मग त्या भगवान परमात्म्याला देखील आपल्या रूपाची आवड लागली असेल ना, कारण की सगळ्यांचे चेहरे त्या भगवान परमात्म्याच्या रूपासारखे झालेत, काळे सावळे. मग त्या भगवान परमात्म्याचं रूप पाहण्याकरता जायचं. काय त्या रूपात ताकद असेल माहित नाही, पण त्या भगवान परमात्म्याचं रूप पाहिल्याच्या नंतर तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख आणि पाहिना श्रीमुख आवडीने. सांगतात, त्या भगवान परमात्म्याचं रूप मी माझ्या आवडीने पाहतो, कारण की त्या भगवान परमात्म्याचं रूपच इतकं सुंदर आहे. किती सुंदर आहे त्या भगवान परमात्म्याचं रूप. वारीमध्ये आळंदीमध्ये मते बाबा म्हणून आहेत, हनुमंत महाराज मते. त्यांच्याकडे एक पांडुरंगाची मूर्ती, त्यांनी ती घेतली नाही, त्यांना चंद्रभागेत सापडली. एक दिवस ते आंघोळी करता गेल्या, सत्य घटना आहे, त्यांना विचारा. एक दिवस ते चंद्रभागेमध्ये स्नान करता गेलेले असताना त्यांना त्या ठिकाणी ती मूर्ती सापडली. त्यांनी परत ती चंद्रभागेमध्ये सोडून दिली. काय माहिती कोणाची असेल, कोणी न्यायला येईल, कोणी सोडून दिली असेल, म्हणून त्यांनी बाहेर आलेली मूर्ती परत चंद्रभागेमध्ये नेऊन सोडली. परत दुसऱ्या दिवशी स्नान करता गेली, परत ती मूर्ती त्या ठिकाणी दिसली. मग शेवटी त्यांनी ती मूर्ती घरी आणली, उचलून आणि आपल्या पूजेमध्ये ठेवली. आणि एक दिवस ते प्रवासाकरता जात असताना, एसटीचा प्रवासाकरता जात असताना वरती त्या बॉक्समध्ये त्यांची ती पूजेची पेटी आहे, त्या पूजेच्या पेटीमध्ये ते भगवंताची मूर्ती ठेवली. आणि मूर्ती ठेवल्याच्या नंतर आपला स्टॉप आला, उतरली, मूर्ती गाडीतच राहिली. आणि 5-6 किलोमीटर गाडी गेल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं, आपला देव पेटीत राहिला. आता आणायला जायचं कसं, स्टॉपवर गाडी नाही, परत गाडी तिथपर्यंत जायला दुसरी गाडी नाही. पण योगायोग असा की 5-6 किलोमीटर गेल्याच्या नंतर ती एसटी बंद पडली. फिटरही आला पण चालूच होईना.
मग मते बाबांना कोणाची तरी गाडी भेटली आणि तिथपर्यंत बस स्टँडपर्यंत रस्ता गाठायचं ठरवलं. पण रस्त्यातच गाडी दिसली. गाडी दिसल्याच्या नंतर ते म्हणले, माझं सामान, माझं पेटी या ठिकाणी देवपूजेची राहिली. ते कंडक्टर म्हणले, बघा वरती कुठंतरी असेल. गेले, आपल्या सीटाच्या वरती पाहिलं तर पेटी होती. बाहेर काढली आणि गाडीच्या बाहेर पाऊल ठेवलं आणि पाऊल ठेवल्याच्या नंतर ती गाडी चालू झाली. सत्य घटना आहे, कधीही विचारा त्यांना. चालू झाली कारण की देव त्या गाडीत राहिला होता. अजून एक त्यांची घटना आहे. ते एक दिवस असंच नित्य कार्यक्रमाकरता चाललेले असताना तेव्हा देखील ते देव विसरून राहिला आणि डायरेक्ट त्या ड्रायव्हरच्या घरी गेला. त्या पिकअप का काय होते त्याच्या घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर देव त्या ड्रायव्हरच्या स्वप्नात यायचा, मला पोच कर, पोच कर. त्याला वाटलं असंच काहीतरी असेल. तो झोपला. पण सारखं स्वप्न पडायचं. परत एक दिवस गेला, तगमग नाही. पण दुसऱ्या दिवसापासून त्याला अशी अडचण येऊ लागली, जेवला का चालला, जेवला का चालला, सारखी धावपळ. मग त्याच्या लक्षात आलं स्वप्नही पडतंय, पोटही राहीना, नक्की भांगड काय. मग त्याच्या लक्षात आलं की गाडीमध्ये डोकून पाहिलं ती पेटी. मग शेवटी ती पेटी घेऊन गेले, त्या मते बाबांकडे सुपुत्र केली. गेल्याच्या नंतर सगळं थांबलं. ही ताकद त्या रूपाची, कारण की इतका देव त्यांना आवडला. मग तसा देव आपल्याला आवडत का नाही? कारण की आपण तशी भक्तीच करत नाही. आपल्याला भलतेच रूप आवडतात. पण त्या देवाचं रूप त्या माऊली ज्ञानोबांना आवडलं आणि ते रूप आवडल्यामुळं हा सोहळा आहे. माझ्या जीवेची आवडी पंढरपुरान नघुडी पांडुरंगी मन रंगली. त्या देवाच्या नामचिंतनामध्ये आपलं मन रंगलं पाहिजे. इतकं रंगलं पाहिजे ना की बेभान होऊन झालं पाहिजे. कारण की ज्ञानोबा म्हणतात, तो देव मी आवडण्याकरताय ना अनेक जन्माचं पुण्य सामुग्री लावली, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. मग विचार करा, आपण एवढ्या वर्षापासून वारी करतोय, मग आपण किती जन्माचं पुण्य साठवलं असेल तेव्हा पंढरपूरची वारी आपल्याला होती. काहीतरी पुण्य आहेच ना आपलं. म्हणून ही आता महाराज नेहमी सांगतात, बाबांनी त्या दिवशी देखील सांगितलं, सगळं आवरलेलं, महिनाभराचं देखील गोळा केलेलं, पण काहीतरी पाप आडवं आलं, वारी राहिली. आणि कोणाचं काहीच आवरेल नाही तरी तो झेंडा घेऊन पुढे येईल. कारण की अनेक जन्माचं पुण्य लागतं तेव्हा हे पदरात पडतं. म्हणून ते ज्ञानोबा म्हणतात, सर्व सुखाचे आगर आणि बाप रखमा देव बर. त्या भगवान परमात्म्याला नुसतं देव मानू नका, तर त्याला आपलं माय बाप करा. आणि आपलं माय बाप केल्याच्या नंतर तो सगळं सांभाळण्याकरता तयार आहे. सगळं, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. इतकं त्या भगवान परमात्म्याचं रूप आहे. एक दिवस त्या नामाचा गजर चालू होता. गजर चालू असताना एक लहानस झोपडा आणि त्या झोपडामध्ये देवाचं नामचिंतन करत बसलेले असायचे साधू. आणि एका राज्यामध्ये सहज फेरफटका मारण्याकरता गेले. देवाचं रूप सांगतो. फेरफटका मारण्याकरता गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या राज्यात रोज एक आपली मधुकरी मागितल्यासारखी रोज त्या राज्याला गरका वेढा घालायची. वेढा घातल्याच्या नंतर रोज आपल्या निज धामाला यायचे आणि थांबायची, विश्रांती घ्यायची. पण एक दिवस त्या राज्याला आग लागली. आणि आग लागल्याच्या नंतर साधूच्या देखील लक्षात येईना काय करावं. पण रोज नित्य त्या देवपूजेचं पाणी ठेवलेलं असायचं. झोपड्याला आग लागली, त्या राजाच्या महालाला आग लागली आणि काहीतरी सेवक पाठवले, जा बुवा, साधू रोज एवढे चक्कर मारतोय राज्याला, काहीतरी महात्मा असेल त्यांच्याकडून काहीतरी युक्ती शोधा ही आग थांबवण्याकरता, हा अग्नी थांबवण्याकरता. पण त्या साधूच्या लक्षात येईना आता नक्की काय करावं. पण रोज नित्य देवाची पूजा असायची.
पण पूजा असताना त्या देवातलं जे न्हाणवणीचं पाणी असतं देवाचं स्नानाचं, ते पाणी एका लोटक्यात ठेवलेलं असायचं. मग ते लोटकं त्या सेवकाकडे दिलं आणि सांगितलं फक्त काय करा, चारही कोपऱ्यांमध्ये हे पाणी शिंपडा, काहीतरी होईल. सेवक गेले आणि त्या राज्याच्या चारही बाजूला ते पाणी शिंपडल्याच्या नंतर आहे त्या स्थितीमध्ये ती अग्नी थांबायची. जिथं पाणी पडलं का तिथपर्यंत अग्नी यायची आणि थांबायची. संपूर्ण अग्नी थांबल्याच्या नंतर तो राजा त्या सेवकाकडे गेला आणि सांगितलं हे पाणी कुठून आणलं. सांगितलं जो आपल्या राज्याला रोज वेडा घालतो ते महात्मे साधू त्यांच्याकडून आणलं. राजा त्या साधकाकडे गेला आणि सांगितलं हे पाणी कशाचं आहे. तर सांगितलं हे पाणी माझ्या भगवंताचं आहे. रोज देवाला स्नान घालायचं आणि ते पाणी त्या कलशामध्ये ठेवायचं. ही ताकद कशाची असेल तर त्या देवाची. इतकं त्या भगवान परमात्म्याचं रूप गोड आहे. म्हणून ते ज्ञानोबाराय म्हणतात रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा. मग त्या भगवान परमात्म्याचं रूप का आवडावं. कारण की सर्वात स्वरूप संपन्न असणारा कोण आहे तर तो भगवान परमात्मा आहे. सर्वांनाच वेड लावलं, गोपींना वेड लावलं, संतांना वेड लावलं, तुम्हाला आम्हाला वेड लावलं. वेड लावलं म्हणून तर आपण येतोय ना. रोज त्याच्या नामघोषामध्ये चालतो, रोज त्याचं भजन कीर्तन करतो. पण विसावतो कुठं. पंढरपूरला गेल्याच्या नंतर, त्याचं रूप पाहिल्याच्या नंतर. पण त्या भगवान परमात्म्याचं रूप पाहण्याकरता माऊली ज्ञानोबाराय म्हणतात त्या देवाला आपलं अकळावं लागतं. त्या भगवान परमात्म्याला आपलंसं करावं लागतं. पण त्या भगवान परमात्म्याला आपलंसं करण्याकरता एक साधन सांगितलं. काय साधन सांगितलं तर देवाचं नाम घेण्याकरता सांगितलं. मग देवाचं नाम कोणतं घेण्याकरता सांगितलं तर रामकृष्ण हरी म्हणा. कारण की भगवान परमात्म्याला सगळ्यात प्रिय असणारं, भगवान परमात्म्याला सगळ्यात आपुलकीचा असणारे संत आहेत आणि त्या संतांनी सांगितलं रामकृष्ण हरी म्हणा. मग इतका जप मोठ्याने रामकृष्ण हरी करायचा की त्या भगवान परमात्म्याला पंढरपुरापर्यंत आवाज गेला पाहिजे. सर्वांनी म्हणायचं रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. सर्वांनी मोठ्याने टाळी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. मग असा नामाचा जप रोज करत जा. असं रोज केल्याच्या नंतर त्या भगवान परमात्म्याची आवड लागल आणि तो भगवान परमात्म्याची आवड लागल्याच्या नंतर तो भगवान परमात्मा आपला होऊन जाईल. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात त्या भगवान परमात्म्याची मला आवड लागली आणि तो भगवान परमात्मा नुसता माझा झाला नाही तर मी त्याला माझं मायबाप करून टाकलं. सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी वर, तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा. हा झाला या अभंगाचा सरळ सरळ अल्पशा मतीप्रमाणे मांडलेला अर्थ. आता माऊली ज्ञानोबारायांना ह्या अभंगातून वेगळंही काही सांगायचं असेल. आता काही लोक म्हणतील प्रवचन ओवीवच करावं लागतं. तर असं काही नाही. तुम्ही भगवान परमात्म्याचं नाम कसंही घ्या. भगवान परमात्म्याचं नाम घ्यायला उच नीच काही पाहावं लागत नाही. लहान मोठं सगळ्यांशी येते आहे अधिकार. म्हणून ओवीतलं घ्या नाही तर अभंगातलं घ्या पण नाम घ्या. म्हणून ते भगवान परमात्म्याचं नाम सर्वांनी घेत चला. म्हणून ते ज्ञानोबारायांना अजूनही काही अभंगातून वेगळं सांगायचं असेल बरं का. म्हणजे मी जे सांगतोय तेच सांगायचं असेल असं नाही.
अजूनही भगवान परमात्म्याचं वेगळे काय सांगायचं असेल, कारण की अनेक वर्षापासून हा अभंग ऐकलेला आहे, सर्वांच्या परिचयाचा आहे, सर्वांना पाठ आहे आणि इतके वर्ष झाले हा अभंग चालू आहे, पण ह्या अभंगाला विसर पडला नाही. सर्वात मोठी कुठून होत असेल तर त्या देवाच्या रूपापासून होत असेल. म्हणून रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर, तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा. झालेली सेवा संत सज्जन मायबापांच्या तुम्हा वारकऱ्यांच्या चरणावरती अर्पण करून, श्री गुरु गोविंद बाबा केंद्रे बाबांच्याही चरणावरती अर्पण करून, आमचं प्रेरणास्थान श्रद्धास्थान श्री हरिभक्ती पारायण महंत गुरुवर्य विष्णूजी बाबा केंद्रे बरोबर आमचे भास्कर महाराज पवार अण्णांच्याही चरणावरती, सर्वांच्या वारकऱ्यांच्या चरणावरती सेवा अर्पण करून, कारण की माझं बोलण्याचं वयच नाही अजून. आता एवढी सगळेच मोठमोठे तिथं, आता बोलावर तरी काय, पण महाराजांनी नाव सुचवलं, सेवा करून घेतली, वेडी वाकडी काय असं ना करायची. जेवणाचं ताट आलेलं कधी सोडायचं नाही, कारण की ताटाचा अपमान आहे, म्हणून आलेली सेवा कधी सोडायची नाही. कशी का असे ना साळुंकी मंजुळा बोलत सेवानी, शिकविता धनी वेगळाची. म्हणून बाबांनी जेवढं काही सांगण्याचा प्रयत्न करता आला तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला. फक्त एक करत जा, रामकृष्ण हरी म्हणत जाण, त्या देवाचं रूप पाहत जा, जीवनामध्ये कशाचीच कमतरता पडणार नाही. म्हणून झालेली सेवा याच ठिकाणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल 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 पुंडली.